लवकर सुटली की काय आज? की तुम्ही शाळेत जायचंच बंद केलंय? हो, आय सी. तुम्ही इथं काम करता तर स्वतःची शाळा असताना दुसऱ्या ठिकाणी काम करायची वेळ. खरंच आय फील सो सॉरी फॉर यू. असो, यू गाइज कॅरी ऑन. थँक्यू सर. मॅनेजर चला. भाऊंची तब्येत बरी आहे ना? नाही, असं कानावर आलं की भाऊंना बरं वाटत नाही. आहेत ना? म्हणजे बरे आहेत ना? कसं आहे, चांगले लोक एकतर कमी उरले म्हणून काळजी वाटते भाऊंची. टेक केअर. उद्यापासून शाळेत या. येतो, सुरू करा. या. भाऊ, ह्या माणसांना परत कामावर घ्यायची काहीच गरज नव्हती. माफी मागितली त्यांनी. होय की होय, पण जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा काय केलं ह्या माणसांनी? गेले ना आपल्याला सोडून. स्वतःचा स्वार्थ बघितला त्यांनी. हे बघा भाऊ, आता जर त्यांनी माफी मागितली असली की नाही तरी तुम्ही त्यांना शाळेत परत घ्यायला नको होत. कसं आहे, एकदा का माणसाला चूक लागू झाली, त्यानं त्याची योग्य प्रकारे माफी मागितली, त्याचं प्रायश्चित्त घेतलं, तर आपण पण चुका विसरून जायच्या असते. कसं आहे, एकदा का माणसाला त्याची चूक उमगली तरी आपण त्याला वाचवायचे प्रयत्न सोडायला नाही पाहिजे. चावणं, दंश करणं ही जशी त्याची वृत्ती आहे ना, तशीच वाचवणं ही आपली वृत्ती असायला पाहिजे. आपण जर त्यांच्यासारखाच विचार करत बसलो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो करायला. पुरी द्वेषानं द्वेष वाढत जातो, प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं, सलोख्यानं कुटुंब बांधलं जातं. ही जी शाळा म्हणतीस ना, ही नुसती शाळा नाही आपली, तर एक आपलं कुटुंब आहे. आणि आपल्या कुटुंबात सुखांपेक्षा माणसाला जास्त मोल आहे. म्हणून मी त्यांना माफ केलं. अहो ताई, जरा गॅस बारीक करा. ताई, कुठं लक्ष आहे? ते काय झालं? काही नाही, कानावर जे काही येतंय सगळं अर्धवटच येतंय बघ, काही कळत नाही. अहो, मला कळलं असं तरी सांगा. भाऊरावचं काय? अगं, त्यांना नाही का त्या दिवशी बरं वाटत नव्हतं, एवढंच कळलं ना आपल्याला. आता त्यांची तब्येत कशी आहे, बरी आहे की नाही, काही कळायलाच मार्ग नाही बघ. कसा असेल मार्ग? इथे साधं घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी मार्ग नाही. आणि कुणी येऊन आपल्याला 4 गोष्टी सांगल असं पण कोणी नाही हो. राहून ना माझंच मन मला खातंय. देव पण ना या भल्या माणसांपाठी अशा कटकटी का लावतो बरं, काही कळत नाही. ह्या सगळ्या गडबडीत ना त्यांच्या जीवाला काही होऊ नये म्हणजे मिळवलं. काय ऐकते मी हे? जिभेला खाल्लेल्या मिठाची आठवण राहिली नाही वाटतं.
इथं राहायचं, इथं खायचं, इथलंच नेसायचं. काळजी मात्र दुश्मनाची करायची. याच घरच्या सुना आहेत ना तुम्ही? का भाऊरावांच्या? आपल्या माणसांच्या सोबत उभं राहायचं सोडून जी माणसं आपल्याला संपवायला निघालेत त्यांच्या खुशाला करताय तुम्ही. मला तर तुम्हा दोघांची जीभ हाचडून काढावीची वाटायला लागली. मुजुमदारांच्या घरात अपोजिट पार्टीची काळजी करणारी माणसंच नकोयत मला. आणि तशी काळजी करायची असेल ना तर बोरिया बिस्तरा उचलायचा आणि निघायचं इकडनं तडक. मला पण बघायचंय जे स्वतःला पोहोचू शकत नाही ते तुम्हाला दारात तरी उभं करतायत का. आणि राहिला प्रश्न इथं राहण्याचा, तर तुम्ही मुजुमदारांच्या सुना आहेत हे लक्षात ठेवायचं. लक्षात राहत नसेल तर आता तुमचा हातच ढागवते. ही वेळ यायच्या आधी तुमच्या मेंदूला जी जळमाट लागल्यात ती काढून टाका. काय आगीने किती जरी ठरवलं पेटायचं तरी पण पाणी पडल्यावर ती विझतेच. आलं लक्षात? हो. पाणी म्हण, या स्वतःला पाणी म्हणतात होय. यांना माहित नाही वाटतं पाणी फक्त काय आग विझवायचं नाही तर ताण भागवायचं पण काम करत असतं. यांना सांगणार कोण? नाही म्हणजे यांना जर एवढं कळलं असतं तर मग एवढ्याची गरजच नव्हती ना. कधी कधी ना ताई मला प्रश्नच पडतो, ह्या मुजुमदारामध्ये एवढं मोठं मोठं बोलायचं कॉन्फिडन्स येतं तरी कुठून? बाई हळू बोल ना तू, कुणी ऐकलं तर. ऐकलं त्यात काय? आणि काय करणार हो? परत एकदा चटकाच देणार आहे ना? तसं पण आता मला चटक्यांचं काही वाटत नाही. आपण रोजच चटके खातोय, तर आणखीन एक खाऊया. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. भारीच आहे बाई तुझं. काही जरी घडलं तरी त्यातनं कसं चांगलंच हुडकून काढतेस. नाहीतर माझं सगळ्यामध्ये किनाराच हुडकत बसते.